तुका म्हणी तैसा ओतला सेठसा अनुभव सरिसा मुखाना आनंदाचे डोळे आनंदाचे डोळे आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे डोळे सर्व भक्तजनांना सादर नमस्कार. श्री देव विठ्ठल, श्री भूमिपुरुष, श्री आटोळेश्वर, श्री काळभैरव आणि समस्त ग्रामदेवता यांच्या समोर नतमस्तक होऊन आज दिनांक 10 जुलै 2026 शुक्रवार वद्य दशमी योगिनी स्मार्त एकादशी निमित्त श्री विठोबा देवालय फोंडा इथे जमलेल्या सर्व भक्तांचे आजच्या दशमी उत्सवाचे यजमान श्रीयुत मंगेश शेठ बेरेकर आणि संगीते कराओकेच्या भक्तिधारा या कार्यक्रमात आपणा सर्वांचे मी सौ गुणवंती गुलुकेरकर मनपूर्वक स्वागत करते. रसिक श्रोते हो नमस्कार, सुस्वागतम. संगीत कराओके आपल्यासमोर घेऊन येत आहे एक सुंदर असा स्वरसंगीताने बहरलेला फुलोरा. तर भक्तांनो, श्री विठ्ठल रखुमाईच्या दरबारात आपण सगळे पावसांच्या धारांमधून भिजत आलेले आहात फक्त आमचा सुमधुर कार्यक्रम ऐकायला. आणि या सुरांच्या धारात आम्ही तुम्हाला चिंब भिजवण्याचा सुखद असा प्रयत्न करणार आहात ना चिंब भिजायला तयार? आमच्या या समूहामधील प्रत्येक कलाकार स्वतःचा असा सुगंध घेऊन आलेली पुष्प आहेत. या सर्व फुलांना एकत्र ओवण्याचं सामर्थ्य ज्या धाग्यामध्ये आहे तो धागा म्हणजे श्री मोहनीश मनोहर तिळवे यांनी ही पुष्प एकत्र आणून हा सूररूपी हार बनवलाय. तो श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी अर्पण करून आमच्या सेवेला आम्ही सुरुवात करतो. तुम्ही म्हणाल, इथे तर फक्त देव विठ्ठलाचीच मूर्ती आहे, रखुमाई कुठे? अहो, ती तर विठ्ठलाच्या हृदयातच आहे ना. श्री गणरायाच्या चरणी मस्तक ठेवून या कार्यक्रमाची सुरुवात. बाप्पाच्या कृपेची अभिलाषा बाळगून तुझ्या कृपेने दिन उगवे हा करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना. अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध भक्तिगीताने करूया. हे गणेश स्तवन आपल्यासमोर घेऊन येत आहे श्रीयुत दामोदरजी पंचवाडकर. दिन उगवे हा तुझा कृपेने दिन उगवे हा करुणी तव भजना वंदितो तुझला गजबदना वंदितो तुझला गजबदना वंदितो तुझला गजबदना. धन्यवाद. वा वा, खूपच छान. असाच टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक गाण्यानंतर होऊ द्या. तुळजापूरच्या भवानी मातेची महती, देवीच्या मायेचा, तिच्या कृपेचा आणि तिच्या आश्रयाचा महिमा या गाण्यामध्ये झळकतो. आपल्यासमोर सादर करत आहे
माय भवानी तुझे लेकरू सौ शुभदा अजित कामत. तूच दिलेली मंजुळवाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू खुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. वा, खूपच छान. देव आपल्यात आहे, आकाशात सागरात सर्व चराचरात भरलेला आहे. आपल्या अंतर्मनात देव आहे. त्याची खरी अनुभूती प्रेमात आणि मानवतेत आहे. हे भक्तिगीत आपल्या समोर सादर करणार आहे श्री दीपकजी गुडेकर. देव देव्हाऱ्यात नाही. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. वा वा, खूपच छान. रसिक हो, हे गाणं ऐकताना तुम्हाला कुठल्या दुसऱ्या गायकाची आठवण झाली काय हो? मला तर किंचित अरुण दातेंची झाली. वा, खूपच छान. श्रोत्यानो, गाणं जर तुम्हाला आवडलं तर टाळ्या मारण्यास कुठलाही टॅक्स नाही. बिंदास टाळ्याने आम्हाला आमचं हुरूप वाढवा. ओके श्रोत्यानो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक अजरामर अभंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. सौ गुणवंती यांच्या आवाजात परमेश्वराच्या नामस्मरणातून मिळणाऱ्या अवर्णनीय आनंदाचा सुंदर अनुभव शब्दबद्ध करणारा हा अभंग आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयाला स्पर्श करतो. चला तर मग या भक्तिरसाने ओथंबलेल्या सुरावटीत आपण सर्वजण पूर्णतः तल्लीन होऊया. तुका म्हणी तैसा ओतला सेठसा अनुभव सरिसा अनुभव सरिसा मुखाना आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद आनंद तरंग आनंद तरंग. प्रल्हाद शिंदेजींनी गायलेलं अतिशय लोकप्रिय असं हे भक्तिगीत आहे. यात विठ्ठल भक्तीचा आणि पंढरपूर वारीचा आनंद आणि उत्साह दिसून येतो. स्वतः वारीचा अनुभव घेतलेले श्री मोहनीशजी हे भक्तिगीत चांगल्या प्रकारे मांडू शकतील. वाली गरिबांचा पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल दर्शन घेऊन जोडूनी हात, विठ्ठल विठ्ठल तोच देईल संकटी साथ, विठ्ठल विठ्ठल नानू संसारी दोघे सुखात. विठ्ठल विठ्ठल तुला सांगतो त्रिवार, ओ तुला सांगतो त्रिवार, नको देऊ तू नकार. आज दत्तात्रयाच्या वाणीला चल ग सखे पंढरीला, विठ्ठल विठ्ठल चल ग सखे पंढरीला. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. थँक्यू. विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये हे गाणं खूपच उठून आहे.
तुकाराम महाराजांनी रचलेला प्रसिद्ध अभंग आता तुमच्यासमोर सादर होणार आहे. यामध्ये विठ्ठलाच्या मोहक रूपाचे, कटेवरील हात आणि वेशभूषेचे सुंदर आणि भावपूर्ण वर्णन करण्यात आले आहे. आपल्यासमोर सादर करत आहे आमच्या समूहाच्या स्टार कलाकार सौ सरिता अरुण गुडेकर. तुका म्हणे माझे हिची सर्व सुख पाहिलं श्रीमुख, पाहिलं श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान तुझे विटेवरी सुंदर वा वा, खूपच छान. या सुमधुर गाण्यानंतर भगवंताचं खरं स्वरूप म्हणजे त्याचं नामस्वरूप. नामानंच सर्व गोडवा, नामातच सर्व समाधान आणि नामातच खरी भक्ती दडलेली आहे. केशव, माधव, नारायण अशी त्या प्रभूंची असंख्य नावे आहेत. भक्तांच्या मुखी उच्चारली जातात आणि प्रत्येक नाव भक्तांच्या अंतःकरणाला गोडवा देऊन जातं. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा आपणासमोर सादर करताय पूजा. सादर केलं गेलं हे गाणं. रसिक हो, टाळ्यांचा कडकडाट असाच ऐकू येऊ द्या. 20 असू दे, 100चा आवाज येऊ दे. आम्ही कलाकार आणि श्रोते यांची एकमेकांबद्दल आपुलकी तेव्हा वाढते जेव्हा टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. आम्हालाही जास्तीत जास्त चांगलं देण्याचा हुरूप येतो. आता आपल्यासमोर जे गाणं सादर होणार आहे ते मोहम्मद रफी यांनी गायलेलं सुप्रसिद्ध मराठी भक्ती. स्वतःच्या जीवनात दिव्यता शोधण्याचा प्रयत्न कर असा संदेश या गाण्यामधून देण्यात आला आहे. आपल्यासमोर सादर करताय श्री दामोदरजी. शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी, आंधळा खेळ हा खेळशी उठवली शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. धन्यवाद. वन मोर म्हणा. ओम हा नाद असून त्याचे मुख्य रूप म्हणजे गणपती. ब्रह्म आकार, विष्णू उकार आणि महेश मकार या त्रिमूर्तींचा उगम याच ओंकारातून होतो. संत तुकाराम महाराजांची ही रचना सुमनताई कल्याणपूरकर यांनी गायलेली आहे आणि आपल्यासमोर आता सादर करताय सौ शुभदा कामत. ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
संत ज्ञानेश्वरांनी रचलेला अभंग आहे. भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगितले आहे या अभंगात. संसारात राहूनही भगवंताचे नामस्मरण करणे हे मोक्ष मिळवण्याचे सर्वात मोठा, सोपा आणि श्रेष्ठ मार्ग आहे. आपल्या सुमधुर आवाजात आपल्यासमोर सादर करत आहे श्री दीपकजी गुडेकर. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी, पांडवा घरी रे देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. तेने मुक्तिचारी साधियेल्या, तेने मुक्तिचारी साधियेल्या, साधियेल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. रसिक हो, आता आपणासमोर सादर करणार आहे गुणवंतीजी तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग. जीवन हे ईश्वराने मांडलेले एक सुंदर खेळमंच आहे. हा गूढ पण प्रेरणादायी संदेश या अभंगातून आपल्याला मिळतो. भक्तिरसाने नटलेला हा खेळ मांडलेला अभंग, सुरेल अभंग आता आपण अनुभवूया. नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, क्रोधाभिमान गेला पावटनी, क्रोधाभिमान गेला पावटनी, एकेकाला गतीत पायी रे, एकेकाला गतीत पायी रे. हेर मांडियेला वाळवंटी घाई, हेर मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. जरा जोरदार टाळ्या होऊ देत. आता भक्ती संगीत अभंगानंतर आपण वळूया गौरणीकडे. श्रीकृष्ण आणि त्यांच्या सख्या, त्यांच्यामधील खट्याळ आणि निष्किल अशा लीलांचे सुंदर वर्णन आणि चित्रण करणारी ही रचना अर्थात गौरण. आपल्या सर्वांना नक्कीच भावेल ही गौरण. सादर करण्यासाठी आपल्यासमोर येत आहे श्री मोहनीशजी आणि त्यांचे साथीदार नेसली ग बाई चंद्रकला ठिपक्यांची. यमुनेच्या पाण्यात जाता उभा पाठोपाठ, यमुनेच्या पाण्यात जाता उभा पाठोपाठ, यमुनेच्या पाण्यात जाता उभा पाठोपाठ, यमुनेच्या पाण्यात जाता उभा पाठोपाठ. लाज लज्जा सोडून या कृष्ण कसा धीर, लाज लज्जा सोडून या कृष्ण कसा धीर, लाज लज्जा सोडून या कृष्ण कसा धीर, लाज लज्जा सोडून या कृष्ण कसा धीर. सोड वाट माझी कान्हा नारमी रे परक्याची, सोड वाट माझी कान्हा नारमी रे परक्याची, परक्याची रे परक्याची. तिरकी नजर माझ्या भर्या सावळ्या कृष्णाची, तिरकी नजर माझ्या भर्या सावळ्या कृष्णाची, तिरकी नजर माझ्या भर्या सावळ्या कृष्णाची. नेसली ग बाई चंद्रकला ठिपक्यांची, नेसली ग बाई चंद्रकला ठिपक्यांची,
बाई नित्यांची बाई नित्यांची तिरकी नजर माझ्यावर ह्या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्यावर ह्या सावळ्या कृष्णाची तिरकी नजर माझ्यावर ह्या सावळ्या कृष्णाची. थँक्यू. अतिशय सुंदर अशी ही प्रार्थना आहे आता जी तुमच्यासमोर सादर होणार आहे. परमेश्वराला आपलं सर्वस्व मानून त्याच्या चरणी लीन होण्याची भावना यामध्ये व्यक्त केली आहे. लताजींचं हे गाजलेलं गाणं आमच्या समूहाच्या गोड गळ्याच्या सौसरिता या आपल्यासमोर सादर करणार आहे. नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल. तुम आशा विश्वास हमारे. तुम ही सब में है तुम मेरी सब तुम ही भव हो तुम ही रब अश्रु हमारी आँखों में तुम रामा तुम हो तो कर हाथ हमारे रामा आशा विश्वास हमारे रामा हमारे दाता हमारे तुम आशा विश्वास हमारे. खूपच छान. आता ह्या गाण्यानंतर पुढचं भक्तिगीत सादर करणार आहे. या भक्तिगीतामध्ये विठुरायाचे एवढे सुंदर वर्णन केले आहे की हे ऐकतानाच आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष विठुरायांचंच दर्शन होतं. आपल्या सुंदर शैलीतून हे गाणं आपल्यासमोर सादर करणार आहे पूजा. ऐकूया आणि अनुभूती पण घेऊया. देव माझा विठू सावळा. मजनात विठू डोलतो कीर्तनी विठू नाचतो रंगून साई भक्तांचा पाहुणी लळा रंगून साई भक्तांचा पाहुणी लळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा माळत्याची माझी आगळा माळत्याची माझी आगळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा. वा वा. खूप छान. असाच टाळ्यांचा कडकडाट होत राहू दे बरं का. आम्हालाही जरा हुरूप येतो. जगदीश खेबडकरांनी किती सुंदर कल्पना आपल्यासमोर मांडली आहे. ती म्हणजे आपलं शरीर हीच तिजोरी आहे. तिजोरी म्हणजे मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा. ती मौल्यवान गोष्ट म्हणजे कोणती तर भक्ती. ती कशी साठवायची हे सांगण्यासाठी आपल्यासमोर येत आहे श्री दामोदरजी. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. यात जणू भिंतीवरचा आरसा पिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराध्यांच्या तोल सावरावा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघड
उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा. सौ शुभदा येत आहे. श्री गणपतीची आराधना करायची हे आज त्यांनी अगदी ठरवूनच ठेवलं. त्यांच्यासोबत आपल्या सर्वांची मागणी बाप्पाने पूर्ण करावी असं मी बाप्पाकडे मागते. सौ शुभदा सादर करतायत तुझं मागतो मी आता. तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा, आहे छोटा पदरा, माझी तुझं लागी गजानना, गजानना तुझं लागी गजानना, गजानना माझ्या तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. खूप छान, खूप छान. विठ्ठल नामाचा गजर, श्री विठ्ठलाला मारलेली आर्त हाक, नामाविणं काहीही श्रेष्ठ नाही. जीवनरूपी भवसागर पार करण्याची ताकद फक्त नामात आहे. आपल्यासमोर हा गजर, हा टाहो हे नाम घेऊन येत आहे सुमधुर कंठाचे श्री दीपकजी. विठ्ठल आवडी प्रेम भाव. म्हणे तरलो पाही विठ्ठल विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव. विठ्ठल आवडी प्रेम भाव, प्रेम भाव, प्रेम भाव. आता तुमचंही नामस्मरण होईल बघा या भक्तिगीतामध्ये. हरी म्हणा, गोविंद म्हणा. सादर करतायत सौ सरिता. ईश म्हणा, जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा. ईश म्हणा, जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा, गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरी नारायणा. वाव. भक्तांनो, शेवटाकडे चाललोय. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. भक्त आणि परमेश्वर यांच्यातील अखंड नाते, प्रत्येक क्षणी ईश्वर आपल्या सोबत असल्याची अनुभूती या अभंगातून आपल्याला नक्कीच येईल. ती आपल्यापर्यंत पोहोचवायला येत आहेत गोड आवाजाच्या गायिका सौ गुणवंती. श्रद्धा आणि भक्तिभावाने हा सुरेल अभंग आता आपण ऐकूया. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालवीची हाती धरून या, चालवीची
आपण करूया. विठू माऊली तू माऊली जगाची आपल्यासमोर सादर करत आहे श्रीयुत मोहिनीशजी. लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होत राई, तुझा उपकारा जगी तोड नाही, तुझा उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, 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 विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. जय श्री विठ्ठल, जय हरी विठ्ठल. कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. आजचा हा सुंदर आणि यशस्वी कार्यक्रम इथपर्यंत आणण्यासाठी श्री सर्व देवदेवता, आमचा लाडका विठुराया आणि उपस्थित सर्व रसिक भक्तजन सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे पार पडला. तुमच्याशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. उपस्थित रसिक श्रोत्यांचे खूप खूप आभार. आज तसेच देवस्थान कमिटी, आजचे यजमान श्रीयुत मंगेश शेठ वेलेकर यांचेही आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि या कार्यक्रमाची सांगता इथेच झाली. धन्यवाद. नमस्कार. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. जय देवा जय पांडुरंगा, ब्रह्माई वल्लभाराईंचा वल्लभ, पावे शिवलंगा जय जय जय. विठ्ठल आवरी